कोळंबी आणि कसले तरी मासे होते त्यांचं कलवण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज तुम्ही बघता सकाळी उठलो आहे लवकर, अंघोळ वगैरे झाले आणि आत्ता चाललो आहे आपण इथे आमच्या इथे खाडीमध्ये मच्छी मारले. गावातले आमचे पोराई, तर ती मच्छी बघायला चाललो आहे. तिथे आपण बघू काय काय मच्छी भेटते आणि किती मच्छी भेटते, कारण तुम्हाला पण बघायला भेटेल मच्छी, खाडीतली मच्छी, ताजी फ्रेश मच्छी. तर चला मग बघू आपण आता. डगर वाटलेली मला ती दोन खड्ड बघ, ही डगर वाटलेली. दाबल्यान मास त्यांचं नाही मास मी बघल्यान तर मास त्याला पाहिजे सुंदर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती मोठा मासा आहे. 1 किलोचा आहे आणि 200 रुपये किलो भेटतात हे मासे. आता हा आमच्या गावातल्या कॉलनीकडे कापायला घेऊन चाललो आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व खूप मजेतच असणार आणि मजेतच असलं पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात तर सकाळीच केली होती, पण परत आत्ता सुरुवात करत आहे, कारण आता आपण घेतलं आहे सकाळी जो आणला होता मासा, आपण तेव्हा फ्राय करायला घेतला आहे. तर त्याचीच रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर चला मग बघूया आपण आज तो मासा कसा फ्राय करायचा आहे. तर चला. तर मित्रांनो, तुम्ही बघता इथे माशाला हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे. आता पुढचं बघू आपण काय काय त्यात करायचं आहे ते. तर आता काय करायचं आहे अश्विनी? त्याच्यात मसाला टाकते मी. यात 2 चमचे आपला घरगुती आगरी मसाला. 2 नाही, जसं तुम्ही तिखट खाता तसं घ्या. ओके, जसं तुम्हाला तिखट लागेल तसा तो टाकायचा. आणि हा वाटण केलेला. तर वाटणामध्ये काय काय टाकलं होतं? या खोबरा, मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक. खोबरा, मिरची, कोथिंबीर आणि अद्रक आणि लसूण त्याचा मिश्रण केलेलं वाटण केलं. काही वाटण लावतात, काही नाही लावत. आता हे तुमच्यासाठी करता म्हणून वाटण लावून, आणि माझ्यासाठी स्पेशल बिना वाटणाची. ओके, तुम्हाला वाटण खायला आवडतं ना? आता त्याच्यात लावलं वाटण आपण लावून घेतलंय, जो केला होता तो. आणि हा चिंचेचा, आणि हा चिंचेचा पाणी. आंबटपणा येण्यासाठी चिंचेचं पाणी वापरतात. आणि त्याच्यात आता थोडंसं तेल टाकायचं. आता ते तेल आपण टाकतो त्याच्यात पूर्णपणे मसाला माशाला लागण्यासाठी. नाहीतर मग तो जर तेल नसेल टाकला तर मसाला आहे तो नीट माशाला चिटकून राहत नाही आणि मग तो तव्यात टाकल्यावरती म्हणजे निघून जातो. मग त्यामुळे थोडंसं तेल घेतलं का तो माशाला चिटकून राहतो. तर आता हे पूर्णपणे आपण त्याला लावून घेऊ आणि मग तुम्हाला भेटू.
तर आता आपण टाकले त्याच्यात 3 चम्मच तेल घेतलेलं आहे. जसं ते तुमचा तवा जेवढा मोठा असेल, जर तुम्ही पॅनमध्ये बनवलं नॉनस्टिकी असेल तर तुम्हाला एकच वळ याच्यात पूर्ण बऱ्यापैकी होईल. आणि जर आपला नॉर्मल घरगुती तवा असेल तर मोठा असेल तर 2-3 पळ्या तेल घ्यायचं. आता त्याच्यामध्ये लसूण, आता लसूण कशासाठी टाकतात हे तर तुम्हाला माहीतच असेल. तर लसणामुळे जो मच्छीला येणारा वास निघून जातो, त्यामुळे लसूण असा अगोदर तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि साईडला काढून ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये मग आपण एक एक माशाची बोटी टाकून द्यायची, माशाची तुकडी. तर आता इथे आपण पलटी मारलेली आहे माशांना, आणि माशी बघू शकता तुम्ही कसे मस्तपैकी कडक कडक होत चाललेले आहेत आणि सुगंध पण खूप सुंदर सुटलेला आहे. आणि इकडे आपलं तयार झालेलं आहे डोक्याचं कालवण. इकडे कोळंबी आणि कसले तरी मासे होते त्यांचं कालवण, एक म्हणजे खरब्यांचे डोके आणि कोळंबी. ओके. तर मित्रांनो आता आपण बघितलं आपले मच्छी तर फ्राय होत आहे. मच्छी म्हणजे होत आले, आता फ्राय थोड्या वेळाने होऊन जाईल, 5-10 मिनिटांनी होईल मच्छी. त्यासोबत आपण त्याच माशाचा डोक्याचा रस्सा केला. तर या बिना वाटण्याच्या बोट्या आहेत. आता त्या आपण अगोदर बघितल्या त्या वाटण टाकून बनवल्या होत्या, आणि या बिना वाटण्याच्या आहेत. अश्विनीला वाटण्याच्या बोट्या आवडत नाही फ्राय केलेली, तर ही आता बिना वाटण्याची फ्राय करून घेऊ. तर त्याला पण सेम मसाले लावलेले आहेत. आपला आगरी कोळी स्पेशल मसाला, त्यासोबत लिंबू लावून ठेवला होता, मीठ चवीप्रमाणे, तिखट चवीप्रमाणे तुमच्या. आता हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलं होतं, आता ते तव्यामध्ये सोडू.